मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू होणार आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार अशा अफवा पसरत असताना केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या सर्व चर्चा निराधार असल्याचं सांगितलं आहे। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडे लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं आहे। जागतिक परिस्थिती तणावपूर्ण असली तरी भारत सरकार ऊर्जा पुरवठा साखळी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं। नागरिकांमध्ये अफवा पसरवून भीती निर्माण करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। दरम्यान इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आली असून डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आलं आहे। या निर्णयामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तरी भारतीय ग्राहकांवर भार राहणार नाही असं केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे। तसंच कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास भारताने पर्यायी स्रोतांमधून सुमारे 60 दिवसांसाठी पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला असल्याचं देखील सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सरकार सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं, इंधन किंवा जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी न करण्याचं आवाहन केलं असून देशातील पुरवठा व्यवस्थित सुरळीत राहील असं स्पष्ट केलं आहे।